आता तुर्तास इथे नेमकं काय झालंय, विमान अपघात कसं झालंय ते आपण जाणून घेऊया। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळल्याचं पाहायला मिळतंय। आता या क्षणी कोसळलं। अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये ही विमान दुर्घटना झालेली आहे। आग लगी बस्ती में आग लगी बस्ती में आग लगी बस्ती में। एअर इंडियाच्या या विमानामध्ये 200 प्रवासी होते। ही मेघानी नगरमध्ये दुर्घटना झालेली आहे। अहमदाबादमध्ये हे विमान कोसळलं होतं। आग लगी बस्ती त्यात में 200 प्रवासी होते। कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती अजून तरी मिळालेली नाही। मात्र रुग्णांवर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। विमान दुर्घटनेनंतर परिसरामध्ये धुराचे मोठेच्या मोठे काळे लोट पाहायला मिळाले। एअर इंडियाच्या विमानामध्ये 200 प्रवासी असल्याची माहिती सुद्धा मिळते। या मेघानी नगरमध्ये ही दुर्घटना झाल्याचं कळतंय। काळे लोट आलेले आहेत। एक एअर इंडियाचं विमान होतं, मोठं बोईंग विमान होतं। 200 प्रवासी प्रवास करत होते, म्हणजे नक्कीच हे मोठं विमान होतं। तेव्हा या विमानाची उड्डाणापूर्वी तपासणी झाली नव्हती का? विमानामध्ये बिघाड झाला होता का? याबाबत कोणती काळजी घेतली गेली होती का? हे अजून कळलेलं नाहीये। मात्र आपण पाहू शकतोय आत्ताची दृश्य आहेत। काळे मोठे लोटच्या लोट उसळलेले आहेत। या विमानाला नक्कीच मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचं पाहायला मिळतंय। जीवितहानी इथे कोणत्याही प्रकारची झाली नाहीये। आग लगी बस्ती में एअर इंडियाचं हे विमान होतं, मात्र त्यांच्यामध्ये किती प्रवासी मृत्यू झाला आहे का, कोणती जीवितहानी झाली आहे का, ही माहिती अजून समोर आलेली नाहीये। आपण पाहू शकतोय मोठी दुर्घटना झालेली आहे। अहमदाबादमधल्या मेघानी नगर मधली ही घटना आहे। एक विमान एअर इंडियाचं विमान असल्याचं कळतंय। ते कोसळल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोटच्या लोट उसळलेले आहेत। गुजरात मधली घटना आहे। अहमदाबाद मधली ही आत्ताची दृश्य आहेत। आपण पाहू शकतोय एअर इंडियाचं विमान होतं, त्यामध्ये 200 प्रवासी होते आणि या 200 प्रवाशांना आता इथल्या रुग्णालयामध्ये नेण्यात येत आहे। इथे ग्रीन कॉरिडॉर सुरू केलेला आहे। कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, रुग्णालयामध्ये नेता यावं म्हणून हा ग्रीन कॉरिडॉर सुरू केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर आग लगी बस्ती में आग लगी बस्ती में। तर आत्ताची ही सगळ्यात मोठी घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली, ती म्हणजे एअर इंडियाचं विमान कोसळलंय। प्रवासी विमान कोसळलेलं आहे। यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते। मात्र अजून तरी यात किती जणांचा मृत्यू झालाय हे सांगणं शक्य नाहीये। प्रवासी विमान होतं, मोठ्या प्रमाणात प्रवासी या विमानात होते, त्यामुळे सध्या तरी आपण यातल्या जीवितहानीचा आकडा सांगू शकणार नाही। अहमदाबादमधली ही दुर्घटना आहे। जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडे। विशाल, मोठी दुर्घटना आहे, ही दृश्यांवरून लक्षात येते, पण काय आत्ताचे अपडेट्स येतात याबाबतचे? आपला अपडेट जे हाती येत आहे त्या अपडेटनुसार जवळपास 133 प्रवासी या विमानामध्ये असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिकदृष्ट्या आपल्या हातात येते। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या भागामध्ये हे विमान कोसळलेलं आहे, मेघानी जो भाग आहे जिथे हा नगर तिथे जो कोसळलेला आहे, तिथली ही दृश्य आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती की तिथल्या हे मुळात हा रहिवासी भाग आहे आणि सर्व रहिवासी जे आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। ते प्रत्येक प्रवासी हे आहेत निवासी जे आहेत ते आपल्या घराच्या बाहेर आलेले आहेत। नेमकं काय झालंय त्यांना पहिल्यांदा तर कोणत्याही स्वरूपाची कल्पना, असा मोठा आवाज झाला त्यामुळे ते सर्वच्या सर्व रहिवासी जे आहेत ते घराच्या बाहेर तात्काळ पडले। मात्र घराच्या बाहेर पडताच हे धुराचे लोट जे आहेत, आगीचे जे लोळ आहेत ते त्यांना पाहायला मिळाले। त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं। मात्र ज्यावेळेस समोर आली की हे एअर इंडियाचं विमान जे आहे ते कोसळलेलं आहे, त्यावेळेस तिथले जे रहिवासी होते त्यांनी मदतीचे हात जे आहेत ते त्या ठिकाणी पुढे केलेलं आपल्याला दिसून येतं। काही जे जखमी आहेत त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठी तिथल्या स्थानिकांनी देखील मदत केल्याची माहिती जी आहे ती आपल्याला समोर येते। मात्र सध्या जे आहेत तो संपूर्ण भाग जो आहे तो अलर्ट मोडवरती गेलेला आपल्याला दिसून येते आणि तात्काळ जे आहे ते जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर उपचार कसे मिळतील ह्या दृष्टीने प्रयत्न जे आहेत ते केले
जात आहेत. इतकंच नव्हे तर जवळपास 133 प्रवासी जे आहेत त्या विमानामध्ये असल्याची माहिती जी आहे. विशाल, मोठ्या प्रमाणात प्रवासी या विमानात होते, त्यामुळेच भीती व्यक्त केली जाते की किती जणांचा जीव यात गेला असू शकतो. धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी. तर आजच्या दिवसातली ही या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा अपघात घडलेला आहे. मेघानी नगर परिसरामध्ये एअर इंडियाचं विमान कोसळले, प्रवासी विमान होतं हे. यात 130-133 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती मिळते आणि रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरातले सगळे रहिवासी इथे जमले. तर विमानतळाजवळच ही घटना घडलेली आहे. घोडा कॅम्प जवळ गुजसेल विमानतळ आहे, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, त्यामुळे तातडीने इथे मदत पोहोचू शकलेली आहे. मात्र रहिवाशांचा आकडाही इथे मोठ्या प्रमाणात जमलेला आहे. जोरदार आवाज आला आणि त्यानंतर परिसरातले सगळे लोक बाहेर पडले आणि त्यावेळेला धुराचे मोठमोठे लोट त्यांना उठताना दिसले आणि इथे दुर्घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला तातडीनं मदत कार्य पोहोचलेलं आहे. मात्र अजून तरी जखमींचा किंवा मृतांचा आकडा कळू शकलेला नाहीये. पुन्हा जाऊयात आपण आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडे. विशाल, मोठ्या प्रमाणात इथे जखमी किंवा मृतांचा आकडा असणार आहे त्याची माहिती अजून तरी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. मात्र रहिवासी परिसर होता, त्यामुळे ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं तिथल्या रहिवाशांकडून काही अपडेट पोहोचू शकलेले आहेत का आपल्यापर्यंत? आपल्या हातात जी माहिती आता येते त्या माहितीनुसार हे विमान जे आहे ते अहमदाबादवरून लंडनच्या दिशेने जात होते. इंटरनॅशनल फ्लाईट होती आणि ज्यावेळेस या विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर ही जी आहे ती दुर्घटना घडलेली आहे. या विमानामध्ये 133 प्रवासी असल्याची माहिती उपलब्ध होते. मात्र जी आपल्याला माहिती प्राप्त होते त्या माहितीनुसार आणि तिथल्या जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार त्या मृतांचा जो आकडा आहे तो वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. मात्र हा आकडा जो आहे तो वाढू नये या दृष्टीनं तिथलं संपूर्ण प्रशासन जे आहे ते कार्यरत झालेलं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे जवळच एअरपोर्ट असल्या कारणानं एअरपोर्टवरची जी व्यवस्था असते, मेडिकल फॅसिलिटी असते ती देखील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्याचं देखील कळतंय आणि ते मेडिकल फॅसिलिटी जी आहे ती त्या प्रवाशांना तिथून बाहेर काढून लवकरात लवकर हॉस्पिटलला कसं नेता येईल आणि त्यांच्यावर कसे उपचार केले जातील या दृष्टीनं कार्यरत असल्याचं कळतंय. त्याचबरोबर त्या संपूर्ण मेघानी जो नगर आहे त्या नगर मधले जे रहिवासी भाग आहेत त्या रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळलेलं आहे. त्यामुळे त्या रहिवासी भागामध्ये कोणत्या स्वरूपाची हानी झाली का हे देखील तपासलं जाते आणि तिथे काही जखमी आहेत का याची देखील तपासणी जी आहे ती केली जाते आणि तिथल्या देखील काही जखमींना जे आहे ते रुग्णालयामध्ये पोहोचवण्याचं देखील काम केलं जाते. मात्र यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा अडथळा होऊ नये यासाठी संपूर्ण भाग जो आहे तो सील केलेला आहे. तिथे कोणत्याही स्वरूपाची रहदारी जी आहे ती होऊ दिली जात नाही. तिथं त्या ठिकाणी फक्त फायर ब्रिगेडचे गाड्या असतील, त्याचबरोबर जे आजूबाजूचे जे खाजगी रुग्णालय असतील, सरकारी रुग्णालय, त्याचबरोबर धर्मदाय अंतर्गत जे रुग्णालय येतात त्या रुग्णालयाचे अँब्युलन्स असतील, खाजगी अँब्युलन्स असतील, ह्या सगळ्या अँब्युलन्ससाठी तिथं कॉरिडॉर जो आहे तो ग्रीन कॉरिडॉर जो आहे तो केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आणि जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर कसं ट्रीट केलं जाईल या दृष्टीनं प्राथमिकता जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर विशाल, असेच सोबत आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत ही आत्ताची महत्त्वाची बातमी पोहोचवूयात. एक मोठी दुर्घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली. मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळलंय. या मेघानी नगर परिसरात घोडा कॅम्पजवळ गुजसेल विमानतळ आहे, तिथे त्या परिसरातच ही घटना घडलेली आहे. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या सध्या तरी घटनास्थळी दाखल झाल्यात. पोलिसांचा मोठा ताफाही इथे पोहोचलेला आहे. या दरम्यान दूरवरून धुराचे लोट दिसत होते आणि परिसरातल्या रहिवाशांमध्ये त्यामुळे भीतीही निर्माण झाली.